आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आज कोरोनानं सगळीकडे थैमान घातलाय। या काळामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलाय आणि यामुळेच कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला हे इंजेक्शन दिलं जातं। लोक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी कितीही पैसे मोजायला तयार होते, पण रेमडेसिविर जीवघेणं ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा बोललं गेलं। त्यामागचं कारण म्हणजे देशामध्ये बनावट रेमडेसिविरची सुरू असलेली विक्री। मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोलिसांनी बनावट रेमडेसिविरच्या नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। रेमडेसिविर खरेदी करताना सावधान। बनावट रेमडेसिविरच्या नेटवर्कचा पर्दाफाश। अनेक राज्यांमध्ये बनावट रेमडेसिविरची विक्री। देश कोरोनाच्या संकटातून जात असताना काही लोक मात्र स्वतःची तिजोरी भरण्यासाठी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचं उघड झालंय। कोरोना काळात रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलंय। देशभरातून त्याला मोठी मागणी आहे, मात्र काही लोक हे बनावट रेमडेसिविरची विक्री करत असल्याचं उघड झालंय। संकट काळातही परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या अशा सैतानी प्रवृत्तींविरोधात आता देशभरात कारवाईला सुरुवात झाली आहे। देशाच्या विविध राज्यांमध्ये कोरोना काळात बनावट औषधं तसंच काळा बाजार करणाऱ्यांचा आता पर्दाफाश झालाय। हा चेहरा जरा निरखून बघा। हा आहे मध्य प्रदेशातील जबलपूर सिटी हॉस्पिटलचा मालक सरबजीत सिंग मोखा। या सैतानानं कोरोनाच्या रुग्णांना बनावट रेमडेसिविर दिल्याचं उघड झालंय आणि त्याचमुळे त्याच्यावर NSA अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कोरोना काळातील सर्वात धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या जबलपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली आहे। 10 मेला जबलपूरच्या सिटी हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा मारला, कारण या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना बनावट रेमडेसिविरचं इंजेक्शन देण्यात आलं होतं। एवढंच नाही तर या रुग्णालयाचा मालक सरबजीत सिंग मोखाने इंदूरमधून आणखी 500 बनावट रेमडेसिविर इंजेक्शन मागवले होते। धक्कादायक बाब म्हणजे आपल्या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांनाच तो हे बनावट रेमडेसिविर इंजेक्शन देणार होता। केवळ पैशांसाठी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा सैतानी प्रकार आता उघडकीस आलाय। दरम्यान पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सरबजीत सिंग चक्क रुग्ण म्हणून आपल्याच रुग्णालयात भरती झाला होता, पण पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही। जबलपुर के सिटी हॉस्पिटल में भर्ती कोरोना मरीजों को 500 नकली रेमडेसिविर इंजेक्शन लगाने के मामले में एक और हैरान करने वाला सच सामने आया है। अस्पताल के मालिक सरबजीत सिंह मोखा को पुलिस पूरे शहर में ढूंढती रही, लेकिन वो अपने ही अस्पताल के कोरोना वार्ड में भर्ती मिला। जांच करने पर उसका कोरोना टेस्ट नेगेटिव आया। अब पुलिस को इस बात का यकीन है कि इतने बड़े अस्पताल में सिर्फ 500 नकली रेमडेसिविर इंजेक्शन नहीं मंगाए गए होंगे, इसलिए पुलिस पूछताछ में सरबजीत सिंह मोखा से ये जानने की कोशिश कर रही है कहीं ये तादाद नकली रेमडेसिविर इंजेक्शन लगाने की तादाद ज्यादा होता का। या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश पोलिसांकडून केला जातोय। मध्य प्रदेशात बनावट रेमडेसिविरच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाल्यानंतर आता राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचार मध्य प्रदेश सरकार करत आहे। शिवराज सिंह की सरकार है। कोई भी कितना भी बड़ा माफिया हो, चाहे वो ड्रग माफिया हो, चाहे वो भू माफिया हो, हम नहीं बख्शते किसी को। इस रैकेट को भी हमारी पुलिस नहीं पकड़ा है। ये हमारे राज्य में संचालित नहीं हो रहा है, इसका उत्पादन कहीं और था। और हम आज आपको बता रहे हैं कि वो गुजरात में जहां इसका उत्पादन था, वो जेल में है व्यक्ति, और उसको हम जेल से भी मांग करेंगे और मध्य प्रदेश लाएंगे। मध्य प्रदेश की जेल में उसको रखेंगे और इसकी तह तक जाएंगे, छोड़ेंगे नहीं। नरपिशाच हैं ये लोग तो।
लोगों की जिंदगी के साथ इनने जो खेल बरपाया, ये बख्शने के काबिल नहीं है। इन पर कोई दया या रहम की आवश्यकता नहीं है। कोरोनाच्या संकट काळात लोक एकमेकांची मदत करत असताना सरबजीत सारखे काही सैतान मात्र पैशाच्या हव्यासापायी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळतायत. अशा या सैतानांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अतिशय धक्कादायक असलेला हा सगळा प्रकार जे कधीच होऊ नये, कोणाच्याच बाबतीत करू नये. आणि सध्या तर रुग्ण ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, व्हेंटिलेटर या सगळ्याकरता इतके धडपडत आहेत, अशा रुग्णांची तर कधीच नाही. पण ठीक आहे, असं झालं. महाराष्ट्रात काही थेट नाही पण अशी काही उदाहरणं समोर आली होती बनावटीची, आणि त्यावरही सुद्धा कारवाई झाली आहे. या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. डॉक्टर यशवंत देशपांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, IMAचे माजी अध्यक्ष. यासोबतच डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, टास्क फोर्सचे सदस्य आहेत महाराष्ट्र सरकारच्या. आणि जगन्नाथ शिंदे आहेत, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आपल्या तिघांचंही स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर देशपांडे आहे ना. डॉक्टर देशपांडे, मुळात अशी काही विशिष्ट गोष्टी सांगता येतील जर का, म्हणजे आता आपल्याकडे गेल्या काही काळात रेमडेसिवीर उपलब्ध सुद्धा व्हायला लागले आहेत, त्यामुळे काळा बाजार होण्याची शक्यता थोडी कमी आहे. पण आपल्याकडे आपल्याला मिळालेलं रेमडेसिवीर हे खरं आहे खोटं आहे हे ओळखण्याची काही प्राथमिक काही लक्षणं आहेत? हे बघा, मेडिकल प्रॅक्टिस जी आहे ना, ही पूर्णतः विश्वासावर अवलंबून आहे. आता तुम्ही जे म्हणाले की जेन्युइननेस रेमडेसिवीरचा जर आपल्याला पडताळून बघायचा असेल तर मला सांगा, कोविड वॉर्ड जो असतो त्याच्यामध्ये कुणालाही येण्याची परवानगी नसते. आणि त्यामध्ये ते जे इंजेक्शन आहे ते तिथे ठेवण्यात येतं, ते नर्सद्वारा देण्यात येतं किंवा तिथे उपस्थित असणारे कर्मचारी जे आहेत त्यांच्याद्वारे देण्यात येतं. आता प्रश्न असा आहे, जर कुंपणच शेक खायला लागलं हो तर मग त्याच्यावर आपण कसं हे ठेवायचं, त्याची हे कशी करायची? कारण असा प्रकार जो आता मध्य प्रदेशातला जो प्रकार आहे तो अतिशय धक्कादायक आहे की ज्याच्यामध्ये बनावट पद्धतीचे रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे त्यांनी तयार केले आणि अशा प्रकारे रुग्णांची फसवणूक केली. हो. पण आपल्या इथे काही ठिकाणी असं बघण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या ऐवजी दुसरं इंजेक्शन देण्यात आलं. हो, म्हणजे ऍसिडिटीचं इंजेक्शन असो किंवा अजून कुठल्या रोगाकरता असलेलं इंजेक्शन असो ते देण्यात येऊन ते रेमडेसिवीर इंजेक्शन तिथे चोरण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचा काळा बाजार करण्यात आला. तर त्याच्यामुळे शेवटी हा सगळा विश्वासाचा प्रश्न असतो. आणि आपण म्हणजे डॉक्टर्स, तिथे उपस्थित असणारे कर्मचारी, काम करणाऱ्या नर्सेस या सगळ्या विश्वासातल्या असतात आणि त्या विश्वासानेच कामं करतात. तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक ठिकाणी काय असतं की एक ह्युमन नेचर जे आहे ते सगळ्या क्षेत्रात आहे. हो, हे अपवादात्मक लोक सोडले तर ज्या पद्धतीने डॉक्टर्स, नर्सेस आणि सपोर्टिंग स्टाफ सध्या कोविडच्या दरम्यान काम करतायत ते अक्षरशः स्वतःच्या जीवावर उदार होऊन वाखाणण्याजोगे असं काम करतायत. खरं त्याच्यातले किती डॉक्टर लोक किंवा नर्सेस जे आहेत ते देखील मृत्युमुखी पडले. त्याच्यामुळे हे असे जे असतात ते इतके अपवाद असतात की म्हणजे हजारो मध्ये एखादाही नाही, किंबहुना त्याच्यापेक्षाही कमी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादाच डॉक्टर कुठला असेल तो म्हणा किंवा नर्सेस म्हणा, अशा 1-2 नर्सेस म्हणा. तर त्याच्यामुळे आपण पूर्ण वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना अशाच प्रकारची त्यांची मानसिकता आहे असं आपण ठरवू शकत नाही. बरोबर आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. पण नाही, डॉक्टर देशपांडे, याच्यात सरसकट सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा हेतू नाही, पण मन हे असं असतं ना की शंका एकदा यायला लागली की आपण एक गोष्ट दोनदा चाचपडून पाहायला सुरुवात करतो आणि मग पडताळणी करायला लागतो, मग खात्री करायला लागतो, मग दुसऱ्याला विचारायला लागतो की हे असंच आहे ना बाबा. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला तोच आपण डॉक्टर शिंदे, आपण आधी जगन्नाथ शिंदेंना विचारूयात. शिंदे सर, तुमच्या हाताखालनं इतकी रेमडेसिवीर गेल्या काही काळात गेलेली आहेत, वेळी यावेळी तुम्ही अनेकांना मदतही केलेली आहेत. पण समजा एखाद्याला एक रेमडेसिवीर मिळालं तर त्याच्या बाहेरच्या पॅकिंगवरनं किंवा आतल्या इंजेक्शनवरनं असं काही खुणा आहेत त्याच्या की हे खरं खोटं ओळखता येईल? जसं डॉक्टर म्हणाले तीच गोष्ट ही विश्वासाची गोष्ट आहे. पण मला एक म्हणायचं आहे की जे कोणी रेमडेसिवीर आणतात तर आपल्या हॉस्पिटलमध्ये खाली केमिस्ट आहे, फार्मसिस्ट असतो. हो, त्यांनी जर बाहेरून आणलेली याच्यात बिल आहे का, बिल मागायला पाहिजे. कंझ्युमरने सुद्धा बिल मागायला पाहिजे
आणि ह्या बिलावरना तुम्हाला फाइंड आउट करता येतं की त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात हो. आणि त्यामध्ये तुम्हाला खरं खोटं कळतं. कारण हे जे चॅनलच्या बाहेरून आलेली गोष्ट ही कदाचित ती ती डुप्लिकेट पण असू शकते. हो. आणि मला वाटतं जसे डॉक्टर म्हणाले, जेव्हा अशी ॲक्यूट शॉर्टेज येते, टंचाई येते, तेव्हा काही अँटी सोशल एलिमेंट त्याचा फायदा घेतात. मग पाणी भरलेलं, क्रोसिन भरलेलं किंवा खरं. काहीतरी इतर औषधाचं हे देऊन ते दिलं जातं. आणि याच्यामध्ये मला वाटतं पेशंटची सायकोलॉजी जी असते त्यांच्या नातेवाईकांची, हो, की माझा हो. पेशंट जगला पाहिजे, ह्या भावनेने तो सगळं विसरतो. खरंय. आणि मग गैरमार्गाने, कारण याची किंमत 1000, 1,500 असताना 20,000, 40,000 देणं म्हणजे कस्टमरला कळायला पाहिजे खरंय. कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी खाचाखोचा आहे. ना आपण त्याचं बिल जर 100% घेतलं आणि फार्मसीतने आणि कदाचित डॉक्टर किंवा नर्सेसने पाहिलं तर ही चोरी उघडकीस येऊ शकते. बरोबर. म्हणजे काळा त्याच्यातला जो गैरव्यवहार आहे तो उघडकीस येईल. शिंदे सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण शेवटी असं असतं की माझा एखादा नातलग जर का दवाखान्यात ॲडमिट असेल आणि त्याला अत्यंतिक गरज असेल, तर वेळेला मी ते 2,500 आहे का 40,000 याचा विचार करत नाही. कारण माझ्या समोर माझ्या पेशंटचा चेहरा दिसत असतो, माझ्या नातलगाचा चेहरा दिसत असतो आणि त्या डॉक्टर आणि नर्सची धावपळ दिसत असते की त्यांची धावपळ होते की याला वेळेत उपचार कसे देता येतील. आपल्यासोबत डॉक्टर उदय कुलकर्णी आहेत. कुलकर्णी सर, जर का असे काही प्रकार आढळले, जसं वेगळंच इंजेक्शन दिलं गेलं किंवा असे प्रकार मधल्या काही काळात आपल्याकडेही झाले होते, तर अशा करता काय कायद्यात तरतूद आहे, त्यांना कशा प्रकारे शिक्षा होऊ शकते किंवा पेशंटच्या दृष्टीने काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्या नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा दर्शकांना माझा एक छोटासा संदेश आहे की एखाद्या गोष्टीवरती सरकारपर्यंत आता ही गोष्ट आल्यानंतर सरकारने त्याचं वाटप जे आहे ते योग्य पद्धतीने होण्यासाठी कलेक्टर मार्फत किंवा कमिशनर मार्फत त्याचं सप्लाय हा सुरू केलाय. आणि आता मला असं वाटतं की याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला ही भीती की काहीतरी बनावट दिलं गेलं ही यायला कारण नाहीये. कदाचित पूर्वीची काही घटना घडल्या असतील, पण आता महाराष्ट्रात तरी आपल्याला सगळा सप्लाय आहे तो कलेक्टर थ्रू डायरेक्टली हॉस्पिटल सप्लाय या पद्धतीने झाल्यामुळे इथे भेसळ किंवा इतर कुठल्या गोष्टी येण्याची शक्यता नाहीये. कायद्याचा विचार केला तर याच्यामध्ये जर विचार केला तर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करता येऊ शकते. त्याप्रमाणे कायद्यात तरतुदी आहेत. बनावट करणं आणि याच्यासाठी आज नाही तर गेल्या 50-60 वर्षापूर्वीचा जर समजा आपण काही जर समजा सिनेमा बघितले असतील तर त्याच्यामध्ये ह्या औषधांचा काळा बाजार किंवा औषधांच्या मध्ये भेसळ या सगळ्या गोष्टी आपण बनावट औषधं या गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्याला या गोष्टी नवीन नाहीयेत. पण याच्यामधला मुख्य भाग कसा आहे की तुमची अगतिकता ही इतक्या टोकाला जाण्यासारखी आज परिस्थिती आहे की हा रेमडेसिवीर शिवाय पर्यायच नाहीये का? आयुर्वेदासारखा पर्याय आहे, फक्त हा पर्याय जो आहे हा आपण त्या ठिकाणी पेशंटनी स्वतःहून सांगायला पाहिजे. ठीक आहे, तुला जर समजा रेमडेसिवीर मिळत नाहीये ना, तर मग त्याच्या बदली मला काहीतरी तू त्या ठिकाणी तेवढंच चांगलं आपल्याकडे पर्यायी. भारताचं हे सुदैव आहे की भारतामध्ये केवळ एक पॅथी नाहीये, तर त्याच्या जोडीला आपली वर्षानुवर्षाची परंपरा असलेली आयुर्वेदासारखी पॅथी सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये या रेमडेसिवीर सारख्या गोष्टींना पर्याय फक्त तो लोकांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे. ठीक आहे, रेमडेसिवीर पर्यंत मला काहीतरी असं देता येईल का की जे त्याला वाचवू शकेल. आणि सुदैवाने आयुर्वेदामध्ये अशी औषधं आहेत की या सायटोकाईन स्टॉर्म ज्याच्यासाठी काम केलं जातं, त्या व्हायरसवरती काम करणार, त्याचं प्रोटीन जे आहे ते डिझॉल्व्ह करण्यासाठी काम करणार जर समजा रेमडेसिवीर काम करत असेल अँटीव्हायरल म्हणून, मुळात हे ऑफ लेबल औषध आहे. WHO याच्यावरती सांगितलंय की हे जीवरक्षक औषध नाही. अशा परिस्थितीतही जी ज्याला आपण म्हणतो की मेंटॅलिटी, हर्ड मेंटॅलिटी की नाही मला हेच पाहिजे, हेच द्यायला पाहिजे, मग डॉक्टरनी म्हणजे ही जी काही थोडीशी आपली मानसिकता असं बदलायला पाहिजे की मला सक्षम पर्याय अवेलेबल आहे तिकडे जायला पाहिजे. तुम्ही सांगितलेली गोष्ट महत्त्वाची आहे, कारण पर्याय केव्हाही उपलब्ध असले पाहिजेत आणि पर्याय उपलब्ध असतील तरच आपल्याला पुढे जाता येतं. नाहीतर आपण सगळेच जण अडकून पडू एखाद्या विशिष्ट गोष्टी करता आणि मग आपल्याला पुढेच जाता येणार नाही. कुठलेही MD डॉक्टरसुद्धा असंच करत असतात, पर्याय शोधत असतात आणि त्यातून मार्ग काढून पेशंटला व्यवस्थित कसं बरं करता येईल याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. यातल्या 2 गोष्टी फक्त ब्रेकच्या नंतर मला तुमच्या सगळ्यांकडनं जाणून घ्यायचे आहेत. एक, याला पर्याय अन्य गोष्टी आहेत, हे अंतिम सत्य नाही असं वारंवार सांगून सुद्धा अनेकदा डॉक्टर्स काच तेच पुन्हा पुन्हा प्रिस्क्राईब करून पेशंटना देत होते.
गेल्या काही काळात त्याचं थोडंसं प्रमाण कमी झालं आहे. महाराष्ट्रात थोडंसं आता उत्पादनही वाढलं आहे. कालच वाशिममधनं पहिली खेप बाहेर पडली. तर या सगळ्याचा आता किती उपयोग होणार आहे? एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.